नमस्कार मित्रांनो, तर आज आहे मटणाची रेसिपी। तर बघा, तर आधी कुकरमध्ये तेल ओतून घेतलं, त्यामध्ये कोथिंबीर टाकली, त्याला थोडंसं फ्राय होऊ दिलं आणि मग नंतर घेतली आम्ही अद्रक पेस्ट टाकण्यासाठी। तर अद्रक पेस्ट ही टाकली, तर बघू शकता तुम्ही, आणि त्याला थोडा वेळ हलवून घेतलं बरं का। आणि एवढं बनवेपर्यंत आमच्या गोलूला काय दम निघत नव्हता, कारण तिला चिकन खूप आवडतं। त्यानंतर खोबरं वगैरे टाकून घेतलं आणि मग काय राहिलेलं आम्ही मटणामध्येच आम्ही हळद आणि मीठ टाकून घेतली आणि त्यामध्ये मसाला ही एव्हरेस्ट हा मसाला आम्ही वापरतो बरं का, जास्त प्रमाणात। तर चला मग बघू शकता तुम्ही आता आमचं ही मटण कशा प्रकारे, म्हणजे चिकन बरं का, चिकन हे कशा प्रकारे बनतंय। तर सो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आईने मटणामध्ये हळद आणि मीठ ओतून घेतलं होतं चवीनुसार, आणि मग बघा थोडा वेळ यालाही हलवून घेतलं बरं का। हलवून घेतल्यानंतर म्हणजे आम्हाला पाणी ओतून कुकर बंद करता येतो ना। तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आमची पद्धत योग्य आहे का तेही सांगा बरं का। आणि म्हणजे थोडंसं तुमच्याकडून हे आम्हाला काहीतरी मिळेल रेसिपीचं। सो तर माझ्या पोरीला काही दम निघत नव्हता, तिनं अशी बाजूलाच उभा राहते बरं का, तरी म्हणजे चिकन शिजेपर्यंत। कुकर बंद केला आणि 3 शिट्ट्या दिल्यानंतर ओपन केला। तर ओपन केल्यानंतरचं तुम्हाला चिकन दाखवते मी। तर मग बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे चिकन बनलेलं आहे। या मग चिकन खायला, आणि थँक्यू आपली फुल ब्लॉगिंग बघितली त्याबद्दलही। चला मग मित्रांनो, बाय आता।